नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. मी आकाश अंबोरे आणि आपण बघत आहात आकाश टेक मराठी. मित्रांनो, मी तुम्हाला सांगणार आहे पीएफ ची केवायसी कशी करायची. घर बसल्या मित्रांनो तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईल मधून पीएफ ची केवायसी करू शकता. चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण जाऊया कम्प्युटरच्या स्क्रीन कडे आणि बघूया स्टेप बाय स्टेप पीएफ ची केवायसी कशी करायची. आपण कुठलाही ब्राउझर ओपन करा आणि त्यामध्ये एपीएफ सर्च करा. त्यानंतर तुम्हाला पीएफची ऑफिशियल वेबसाईट बघायला मिळेल. त्यामध्ये युनियन नंबर आणि पासवर्ड टाकण्यासाठी इथं दोन ऑप्शन आलेत तुम्हाला मित्रांनो. युनियन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे मित्रांनो. चला तर आपण युनियन नंबर पासवर्ड टाकला. त्यानंतर साइन इन या बटनाला क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक 6 अंकाचा ओटीपी सेंड केला जाईल. तो ओटीपी आपल्याला वन टाइम पासवर्ड या जागी एंटर करायचा आहे. चला तर मित्रांनो, आपण 6 अंकाचा ओटीपी वन टाइम पासवर्ड या जागी एंटर करून घेऊया. पासवर्ड एंटर केल्यानंतर सबमिट या ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर तुमचं पीएफचं पोर्टल तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर मॅनेज या ऑप्शनमध्ये क्लिक करा आणि केवायसी या ऑप्शनला ओपन करा. बघू शकता मित्रांनो, सध्याला आपली केवायसी झालेली नाही. बँक पासबुकची झाली ना पॅन कार्डची केवायसी झाली. चला तर आपल्याला केवायसी करण्यासाठी बँक या ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला बँक अकाउंट नंबर, कन्फर्म बँक अकाउंट नंबर आणि आयएफसी कोड एंटर करायचा आहे. चला तर आपण दोन्ही जागी बँक अकाउंट नंबर एंटर करून घेऊया. बँक अकाउंट नंबर एंटर केल्यानंतर इथं आपल्याला आयएफसी कोड बघायला मिळेल. इथं आयएफसी कोड आपल्याला एंटर करायचा आहे. चला मी आता आयएफसी कोड पण एंटर करून घेतोय. आयएफसी कोड एंटर केल्यानंतर व्हेरीफाय आयएफसी या ऑप्शनला क्लिक करा. व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्या बँकेचं नाव तुम्हाला इथं बघायला मिळेल. त्यानंतर चेक बॉक्सला ओके करायचं आहे आणि सेव्ह या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो कुठला मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवर एक ओटीपी सेंड केला जाईल. तो ओटीपी आपल्याला एंटर ओटीपी या जागी एंटर करायचा आहे. चला मी ओटीपी एंटर करून घेतोय. ओटीपी एंटर केल्यानंतर सबमिट या ऑप्शनला क्लिक करा. आपल्या बँकेची केवायसी झाली आहे. आता आपण पॅन कार्डची केवायसी करू. आपल्या पॅन कार्डवरील तो जो नंबर आहे तो आपल्याला पॅन कार्डचा नंबर इथे एंटर करायचा आहे. मी पॅन कार्डचा नंबर इथे एंटर करून घेतोय. त्यानंतर चेक बॉक्सला ओके करायचं आणि सेव्ह या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. परत एकदा तुमच्या मोबाईल नंबरवर एक 6 अंकाचा ओटीपी सेंड केला जाईल. तो ओटीपी एंटर ओटीपी या जागी एंटर करायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. प्रोसेसिंग होत आहे. बघू शकता आपली बँकेची आणि पॅन कार्डची केवायसी झालेली आहे. हे 2 ते 4 दिवसामध्ये इथे केवायसी अप्रूव्ह होऊन जाईल. त्यानंतर तुम्ही पीएफचा फॉर्म भरू शकता. मित्रांनो, याची एक प्रिंट काढून आपण आपल्या कस्टमरला किंवा तुम्ही तुमच्याकडे पण ठेवू शकता. जर आमची व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आकाश टेक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.